नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. यामध्ये आपण चौकीदार गट ड नंबर या पदासाठी जी काही भरती होणार आहे त्या संदर्भामध्ये आपण काही प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेली आपल्याला सांगता येईल. मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला असलेली सांगता येईल. मध्य प्रदेशमध्ये आदिवासी लोकसंख्या सुमारे किती टक्के आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 15.3 लक्ष दशलक्ष एवढं आपल्याला सांगता येईल. मध्य प्रदेश या राज्यामध्ये आदिवासी लोकसंख्या ही 15.3 दशलक्ष आपल्याला एवढी लोकसंख्या असलेली आपल्याला सांगता येईल. मध्य प्रदेश या राज्यामध्ये एवढी लोकसंख्या आहे. आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावरचं राज्य आहे. तर आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरचे राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र हे आपल्याला लोकसंख्येच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेलं आदिवासीचं राज्य असलेलं या ठिकाणी सांगता येईल. आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर ओडिशा राज्यामध्ये आदिवासीची संख्या ही आपल्याला जास्त प्रमाणामध्ये असलेली दिसून येतो आणि ओडिशा हे आदिवासी लोकसंख्या असलेले प्रमाणामध्ये जर विचार केला तर तिसऱ्या क्रमांकाचं हे राज्य असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक लोकसंख्या कोठे आहे? आदिवासी लोकसंख्या कोठे आहे? तर मिझोराम. तर टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या कोठे आहे? तर मिझोराम या राज्यामध्ये असलेली आपल्याला सांगता येईल. टक्केवारीच्या दृष्टीने सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोठे आहे? तर मिझोराम या राज्यामध्ये असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे टक्केवारीच्या दृष्टीने राज्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मिझोराम राज्यामध्ये असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. टक्केवारीच्या दृष्टीने राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आदिवासी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मिझोराम या राज्यामध्ये आपल्याला असलेली या ठिकाणी सांगता येईल. भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? तर भारतामध्ये सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? तर गोंड ही जमात जी आहे ती भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येणारी आपल्याला जमात असलेली या ठिकाणी दिसून येते. गोंड ही जमात ही भारतामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येणारी आपल्याला जमात असलेली सांगता येईल. भारतामध्ये दुसरी सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? तर भिल्ल ही आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर असलेली जमात असलेली दिसून येते. भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेली आदिवासी जमात कोणती आहे? तर भिल्ल ही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. भिल्ल ही दुसऱ्या क्रमांकावर असणारी आदिवासी जमात आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच ST लोकसंख्या नाही आहे? तर पंजाब आणि हरियाणा, दिल्ली या राज्यामध्ये आपल्याला अनुसूचित जमातीची लोकसंख्या आपल्याला आढळून येताना दिसून येत नाही आहे. कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या नाही आहे? तर पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या ठिकाणी आपल्याला आदिवासी जमात नसलेली दिसून येते. या 3 राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच ST या जमातीची लोकसंख्या आढळून येत नाही आहे. अगदी सहज चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करण्यासाठी कोणती म्हण लागू होते? तर उडत्या पाखराची पंखे पिसे मोजणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे डोळ्यात खुपणे म्हणजे काय? तर डोळ्यामध्ये खुपणे म्हणजे काय? तर सहन न करणे. डोळ्यामध्ये खुपणे म्हणजे काय? तर सहन न करणे हे आपल्याला
या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे विसंगत जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर विसंगत जोडी कोणती आहे तर जाणून घेण्याची इच्छा नसलेला म्हणजेच जिज्ञासू ही काही जोडी आहे. तर ही चूक असलेली आपल्याला या ठिकाणी सांगून येते. तर जाणून घेण्याची इच्छा नसलेला म्हणजेच कोण आहे तर जिज्ञासू ही जोडी आपल्याला चुकीची असलेली आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तर पोलीस हा शब्द अशा प्रकारे हे शुद्ध शब्द असलेला या ठिकाणी सांगता येईल. पोलीस होय हे शब्द या प्रकारे लिहिला जातो. यानंतर आहे जसा हत्तीचा कळप तसा पक्ष्यांचा काय असतो तर थवा असतो. जसा हत्तीचा कळप असतो तर जसा पक्ष्यांचा काय असतो तर पक्ष्यांचा थवा असतो आपल्याला दिसून येतो. निगेटिव्ह या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे तर रिजेक्ट आपल्याला या ठिकाणी असलेला या ठिकाणी सांगता येईल. वन वर्ड सबस्टिट्यूशनल ही लव मेक्ड उत्तर आहे. प्लेमिटिजा हे असलेलं या ठिकाणी उत्तर असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो तर युरेनियमचा वापर केला जातो आपल्याला दिसून येतो. भट्ट्यामध्ये इंधन म्हणून युरेनियमचा वापर केला जाताना दिसून येतो. युनियन कार्बन वायू दुर्घटना कोणत्या शहरामध्ये घडून आलेली होती तर भोपाळ या शहरामध्ये आपल्याला वायू दुर्घटना घडलेली आपल्याला दिसून येते. वायू दुर्घटनेमुळे आपल्याला भोपाळ या ठिकाणी आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आहे ग्रीन हाऊस इम्पॅक्ट कशाशी संबंधित आहे तर ग्रीन हाऊस इम्पॅक्ट कशाशी संबंधित आहे तर वातावरणातील बदलाशी संबंधित आपल्याला असलेला या ठिकाणी सांगता येईल. ग्रीन हाऊस इफेक्ट हे कशाशी संबंधित आहे तर वातावरणातील बदलाशी संबंधित आपल्याला हे असलेलं या ठिकाणी सांगता येईल.